अमेरिकेचा इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही आलो आहोत अमेरिकन फॅमिलीजच्या घरी. सो त्यांच्या घरासमोर हा अमेरिकेचा झेंडा कायमच असतो. सो सगळेजण आम्ही मिळून एका इव्हेंट स्पॉटवरती जात आहोत. तिकडे खूप छान पद्धतीने हा 4 जुलै सेलिब्रेट केला जातो. अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं ते 4 जुलै 1776मध्ये. सो तुम्हाला प्रश्न पडला असेल की अमेरिकेवर कोणी राज्य केलं, तर ऑफकोर्स ब्रिटिशांनी केलं. भारतामध्ये जसं आपण भारताचा स्वातंत्र्य दिवस साजरा करतो, तसंच हे अमेरिकन लोक पण अमेरिकेचा स्वातंत्र्य दिवस साजरा करतात. सो या दिवशी अमेरिकेमध्ये भरपूर ठिकाणी आपल्याला इव्हेंट्स बघायला भेटतात. ऑलमोस्ट सगळ्या सिटींमध्ये छोटे मोठे इव्हेंट्स होतच असतं. आणि तुम्ही इथे बघू शकता की इथे किती फूड ट्रक्स आलेले आहेत. सो डिफरंट व्हरायटीचं फूड इथे अवेलेबल आहे. हे सगळं सिटी अरेंज करते. सो आपल्याला फक्त पे करून आपल्याला हवं ते आपण खायला इथे घेऊ शकतो. पण त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता की इथे बँड पण आहे. सो सगळे लोक मस्त इकडे रिलॅक्स करतायत आणि समोर बँड चालू आहे आणि मस्त लोक इकडे डान्स पण करत आहेत. मस्त चिल करत आहेत. लहान मुलांसाठी तर इथे भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत. सो इथे तुम्ही ट्रॅम्पोलिन वगैरे बघू शकता. प्रत्येक ॲक्टिव्हिटी करण्यासाठी खूप मोठी मोठी लाईन आहे आणि मुलांना घेऊन पॅरेंट्स त्यांच्या लाईनमध्ये उभा आहेत. पण इकडे खूप साऱ्या फन ॲक्टिव्हिटीज आहेत आणि रात्री इकडे फायरवर्क्स शो असतो. सो अमेरिकेमध्ये भरपूर फटाके फोडले जातात 4 जुलैला आणि हा एकच असा दिवस आहे जिकडे मनसोक्त फटाके फोडले जातात आणि हे सगळं सिटी अरेंज करते पब्लिकला बघण्यासाठी. सो तुम्ही पण बघा आणि अमेरिकेतील फायरवर्क्सचा एन्जॉय घ्या. मी इथे तुम्हाला खूप कमी दाखवते, पण रिअलमध्ये हा शो खूप वेळ चालू असतो. अगदी सोल सॅटिस्फाईंग असं आपण म्हणू शकतो. आपण बघून कंटाळतो, पण हा फायरवर्क्सचा शो खूप वेळापर्यंत चालू असतो.